नवीन वर्षाची सुरुवात महागाईनं झाली आहे। मुंबईसह महाराष्ट्रामधील सर्वसामान्यांना भाडेवाढीचा झटका लागलाय। एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे। एसटी महामंडळाचा 15% भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता आणि यावरती राज्य सरकारनं शिक्कामोर्तब केलंय। गेली 3 वर्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाडेवाढ करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे दरवर्षी 5% प्रमाणे 3 वर्षाची 15% एसटी महामंडळानं भाडेवाढ केलेली आहे। भाडेवाढ झाल्यामुळे राज्यामधील जनतेसाठी एसटीचा प्रवास हा 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे। तर एसटी पाठोपाठ रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुद्धा महागणार आहे। त्याचप्रमाणे टॅक्सीचा दर हा 28 वरनं 32 वर जाणार आहे, तर रिक्षाचा दर हा 23 वरनं 26 रुपयांवरती जाणार आहे। 1 फेब्रुवारीपासून ही नवी भाडेवाढ लागू होईल। दरम्यान एसटी बस, टॅक्सी आणि रिक्षाची किती भाडेवाढ होणार आहे आपण बघूया। एसटी बसची 15% इतकी भाडेवाढ यावेळी होणार आहे। तिकीट त्यामुळे 60 ते 80 रुपयांनी महाग होईल। टॅक्सीचं भाडं हे 28 वरनं आता 32 रुपयांवरती जाणार आहे, तर रिक्षाचं भाडं हे 23 वरनं 26 रुपयांवरती जाईल। दरम्यान एसटी भाडेवाढीवरती सर्वसामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे, बघूया। लोकप्रिय योजना राबवून एसटी महामंडळ खड्ड्यात घालण्याचं जो काम होतं ते कुठंतरी त्यांना आता जाणीव झालेली आहे, म्हणून हे 15% भाववाढ केलेलं आहे। गोरगरिबांना कशाने द्यायचे? शेतकऱ्याला भाव नाही, मालाला कांद्याला भाव नाही, तुरीला भाव नाही, पैसा कशाने गोळा करायचा? काही शेतकऱ्यांची खूप बिकट परिस्थिती असताना सरकारने हा निर्णय घेतला, हा अतिशय चुकीचा केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये असा विषय झालेला आहे की आज तुम्ही सांगा 100 रुपये तिकीट काय होतं पहिल्यांदा, त्याच्यामध्ये 15% वाढ झाली, म्हणजे 115 रुपये तुम्हाला द्यावं लागणार। 15 रुपयाचा सर्वसामान्य लोकांच्या खिशाला जळ लागलेली आहे, ते सरकार नाही भरून देऊ शकत ना। एककडून लाडकी बहीण केली आणि इकडे लाडक्या दाजींना मारून टाकायचे प्रयत्न करायला लागले। दरवाढी म्हणजे आहे ना, एकतर महागाई भरपूर निघाली आज एवढी स्थिती बिकट आहे की बाबा सर्वसामान्यासाठी मी रोजचा प्रवास करतोय तेही परवडत नाही आज। दरम्यान या भाडेवाढीबाबत प्रताप सरनाईक आणि विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय बघूया। आजपर्यंत माझं तेच म्हणणं होतं की एकदम 3 वर्षाची आमच्या प्राधिकरणानं जी भाडेवाढ केली त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागते। जर वर्षाच्या वर्ष ज्या पद्धतीनं तुमचा मेंटेनन्स वाढतो, तुमचा CNGचा दर वाढतो, तुमचा डिझेलचा दर वाढतो, तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात, थोड्या थोड्या स्वरूपात जरी काही गोष्टी तुम्ही केल्या तरी सर्वसामान्य प्रवासी ते जास्त त्या विषयावर ओरड करत नाही, बोलत नाही। परंतु एकत्रितपणे जर 15% भाडेवाढ केली तर कुठेतरी त्यांच्याही खिशाला कात्री बसते। आता ठीक आहे, पण ह्या पुढे मात्र माझ्या कार्यकाळामध्ये तसं काही होणार नाही। सरकार आली, लूट सुरू झाली, लोकांना खोटी आश्वासनं देऊन लोकांशी बेईमानी करून हे सरकार आलेलं आहे। ज्या परिस्थितीमध्ये हे सरकार चाललेलं आहे, मग एसटी भाडेवाढ करतील, लोकांवर भुर्दंड टाकतील, रिक्षाचे भाडेवाढ करतील आणि लोकांना लुटतील। 4 वर्ष लुटतील, 5व्या वर्षी वाढतील 1000 रुपये प्रमाणे, खोटा आश्वासन देतील, पुन्हा सत्तेवर येतील।